नो मॅम. नो मॅम. बरं जाऊ दे, मग आपण सुरू करूयात. येस मॅम, सुरू करून टाका. हो मॅम. फक्त मध्ये विचारलं की मध्येच कोणीतरी लिंक मागू नका मला. नो टीचर, कोणीच मागणार नाही टीचर. शिकवा तुम्ही टीचर. शिकवा टीचर तो. चला. ओके, आपला इंडस्ट्रीचं काल परत थोडंसं राहिलंच. आज आता काही झालं तरी ते पूर्ण करून टाकूयात आपण. ओके. हो टीचर. हो मॅम. हो टीचर. हो टीचर. एकच मिनिट. हा, ओके. काल आपण माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगधंदे ते बघत होतो, तुम्हाला आठवत असेल तर. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय, आठवतंय का? काय टीचर? हो मॅम. हो टीचर. माहिती तंत्रज्ञान उद्योगाबद्दल काल सांगितलं होतं तुम्हाला. हो टीचर. हो. मला पटकन सांगा कोणीतरी, काय करतात त्याच्यात, माहिती तंत्रज्ञान उद्योगात काय, कशा प्रकारे काम चालतं, काय कळलंय तुम्हाला? येस नेहा. नेहा बोल. टीचर मी सांगू का जागृती? हा जागृती बोल. टीचर, माहिती तंत्रज्ञान म्हणजेच असे म्हणजे टीचर काही संस्था असतात की ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचा शोध घेतला जातो. आणि टीचर, माहिती तंत्रज्ञानाचा शोध घेतला जातो म्हणजेच काही अशा गोष्टी असतात की ज्या कुणी जर सांगितलं की या गोष्टीची माहिती काढायची, तर टीचर ते माहिती काढतात. म्हणजेच ते खूप खोलवर जाऊन त्याची माहिती काढतात आणि ते सर्व काही न्यूज आणि जे वर्तमानपत्र असतं त्यांना ते पाठवतात आणि त्यांना माहिती तंत्रज्ञान म्हणतात. म्हणजेच काही लोक असतात की जे माहिती शोधतात त्याला माहिती तंत्रज्ञान असं म्हणतात. नाही, परत तुम्ही गडबड केली आहे. तुम्ही परत गुगल सर्च वरच बोलताय. गुगल सर्च हा एक भाग आहे माहिती तंत्रज्ञानाचा. हा, एकच मिनिट. आणि तुमची ती लिंक आली आहे बघा, ज्यांना काय अटेंडन्स लावायचं तो लावून टाका. हा बोल कार्तिक. माहिती तंत्रज्ञानाची म्हणजे आपण ते घर बसल्या करू शकतो. आपण ते काम लॅपटॉप वरून करायचं असतं. अरे नाही राजा, मी काल एवढं तुम्हाला एक्सप्लेन केलं ना रे, असं काय करता? वेदिका, तुला बोलायचंय का? नो मॅम. बर, कोण आहे मग अजून, कोणाला सांगायचंय? नाही आठवत आहे? पटकन बोला, हो का नाही? टीचर, टीव्हीवर मॅच दाखवताना त्याच्या खाली पण असते ते, त्याला माहिती तंत्रज्ञान असं म्हणतात. टीचर, आपण तंत्रज्ञान म्हणजे आपण इंटरनेटच्या साहाय्याने आपण पोहोचवतो ना त्या संदेश, तंत्रज्ञान. मला नाही कळलेलं. AI टीचर. मी काय सांगितलंय काल ते तुम्हाला नाही कळलेलं. मी पटकन आता शॉर्ट मध्ये सांगते, नाही तर आपला हा धडा संपणारच नाही. थोडं सांगू का अनुष्का? हा बोल पटकन अनुष्का बोल. टीचर, संगणकाचा व तंत्रज्ञानाचा वापर माहिती संगणकात संग्रहित केला जातो आणि त्याचा वापर जगभरात केला जातो. त्याला माहितीचा तंत्रज्ञान असे म्हणतात. बर, ठीक आहे.
परत मी एकदा तुम्हाला सांगते, माहिती तंत्रज्ञान हे एक अशी सिस्टीम आहे किंवा असं एक तंत्रज्ञान आहे की जिथे आधी माहिती गोळा केली जाते. मी तुम्हाला काल एक उदाहरण सुद्धा दिलं होतं की जसं तुमचा 10वी-12वीचा डेटा असतो. 10वी-12वीला जे जे बोर्डाला मुलं बसतात त्यांना त्यांची माहिती गोळा केली जाते, त्यांना एक कोड दिला जातो, एक नंबर दिला जातो. आठवते का तुम्हाला हे सांगितलेलं मी? हो टीचर. अख्ख्या महाराष्ट्रात जितकी मुलं 10वी-12वीला बसणार आहेत त्यांचा अख्खा डेटा आपल्या महाराष्ट्र बोर्डाकडे असतो. तो नंबर टाकला की त्या मुलाचं नाव, गाव, त्याला किती मार्क पडले, कुठल्या विषयात किती मार्क पडले, त्याचा आधार नंबर काय आहे, त्याच्या शाळेचं नाव काय आहे, हे सगळं त्यांना कळतं. त्याची जन्मतारीख काय आहे, कितवीला पास आहे, कितवीला नापास आहे, हा, हे सगळं कळतं. ही जी माहिती आधी साठवली जाते, मी तुम्हाला परत सांगते, गुगलमध्ये जादूनी माहिती येत नाही. ही माहिती आपणच भरतो, माणसंच भरतात त्याच्यात. फक्त ती माहिती तुम्हाला एका विशिष्ट प्रकारात तुम्हाला सोप्या काय म्हणतात टेबल्स वगैरे. टीचर आपल्याला ती इंटरनेटद्वारे मिळते. हा, ती सोप्या सेंड केली असते. जर हाताने लिहिलेले असेल तर तुम्हाला सगळी पानं उलटत बसायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्हाला लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर डायरेक्टली टेबलच्या स्वरूपात मिळते की जी तुम्हाला वाचायला सोपी जाते आणि मग त्या माहितीचं तुम्ही विश्लेषण करू शकता. काल मी तुम्हाला विश्लेषण पण सांगितलं होतं. महाराष्ट्र बोर्डात सगळ्यात उत्तीर्ण मुलं कुठल्या विषयात झाली आहेत, नापास कुठल्या विषयात झाली आहेत, किंवा सगळ्यात जास्त चांगले मार्क कुठल्या विषयात मिळालेत मुलांना, हे सगळं विश्लेषण तुम्हाला त्या माहितीचं करता येतं. मी तुम्हाला हवामानाची पण माहिती दिली होती. हवामानाचा अशीच माहिती गोळा केली जाते रोजच्या रोज. आणि मग तुम्हाला पाऊस कधी पडणार, इंडियामध्ये भारतात पाऊस कधी येणार, जूनच्या कुठल्या तारखेला येणार, किती येणार, किंवा चक्रीवादळांची माहिती, हे सगळं त्या माहितीचं विश्लेषण करून करतात. म्हणून माहिती तुम्ही शब्दातच बघा ना, माहिती आणि तंत्रज्ञान. माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. मग ही माहिती तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटरच्या द्वारे सगळी एकत्र करता आणि मग ती सगळी जगभरात तुम्हाला कुठेही घरबसल्या तुम्हाला ती माहिती मिळवता येते. त्याला माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग म्हणतात. हा अनुष्का. टीचर म्हणजे जे 10वी-12वीचे जे म्हणजे त्यांना मुलं आहेत आणि त्यांना आपले मार्क बघायचे म्हणल्यावर त्यांना जिथे बोर्ड परीक्षा होते तिथे जाऊनच बघावे लागणार नाही, कारण आपली माहिती तंत्रज्ञान एवढी वाढली आहे की ते घरी बसूनच आपले मार्क बघू शकतात गुगलवर. जेव्हा मी 10वीत होते तेव्हा आम्हाला समजा आज रिझल्ट लागला तर आम्हाला उद्या शाळेमध्ये त्याची मार्क लिस्ट मिळायची, निकालपत्र मिळायचं. पण आजकाल तुम्हाला ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी तुम्ही लगेच इंटरनेटवर चेक करू शकता तुमचा रिझल्ट काय आहे. टीचर मी एक एक्झाम्पल देऊ का? हा टीचर मी एक एक्झाम्पल देऊ का त्याचं? बोला. टीचर आता म्हणजे 8वी मध्ये 7वी मध्ये एलिमेंटरीची ड्रॉइंग एक्झाम असते ना, तर आपण गुगलवर जायचं, तिथे एक वेबसाईट, आपण फक्त आपला जो सीट नंबर असतो ना तो टाकायचा आणि आपल्याला म्हणजे ते सांगतात की तिथे 4 विषय असताना तर कोणत्या विषयात तुम्हाला कोणता ग्रेड आहे आणि शेवट आपल्याला जे मार्क्स येतात ना ते पण सांगतं. बरोबर. मग हे ह्याला माहिती तंत्रज्ञान म्हणतात. हे अख्ख्या महाराष्ट्राच्या अशी माहिती आहे ज्या ज्या मुलांनी एलिमेंटरी परीक्षा दिली या सगळ्यांची माहिती ही एकत्र असते. म्हणजे तुम्हाला इमॅजिन करा की केवढी मोठी माहिती तिथे साठवलेली असते कॉम्प्युटरमध्ये. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी कळायचंच नाही कोणाला किती मार्क आहेत किंवा एकमेकांना कळत नव्हतं, विश्लेषण करता यायचं नाही. मी तुम्हाला काल क्रिकेटचं सुद्धा एक्झाम्पल दिलं. क्रिकेटचं मध्ये जे विश्लेषण करतात लोक, कॉमेंट्री करणारे, हे सगळं त्यांच्या समोर कॉम्प्युटर असतात. त्या क्रिकेटरनी कुठल्या साली किती रन केले, पहिले 100 कधी केले, कुठल्या ग्राउंडवर केले, किती रन मध्ये, किती बॉल मध्ये केले, हे सगळं त्यांच्या समोर तो डेटा असतो. तो डेटा बघून ते आपल्याला कॉमेंट्री मध्ये ते सांगत असतात. सो हा माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे हे गुगल सर्च हा एक भाग आहे माहिती तंत्रज्ञानाचा. गुगल सर्च करणे म्हणजे माहिती तंत्रज्ञान नाही. आणि मी तुम्हाला परत सांगते, ही सगळी माहिती जे काल कोणीतरी मला विचारलं इंजिनियर्स, अभियांत्रिकी म्हणजे काय, तो हे सगळे जे इंजिनियर्स असतात ती वेगवेगळी सॉफ्टवेअर तयार करतात. सॉफ्टवेअर म्हणजे तुम्ही जसे कम्प्युटरवर ऍप्स वापरता तशी लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर जी असतात डेस्कटॉपवर ते सॉफ्टवेअर्स असतात वेगवेगळी. ही सॉफ्टवेअर्स ते तयार करतात
मग ती सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर आधी तुम्हाला त्याची माहिती करायला लागते. म्हणजे 2+2 4 होतात हे आधी त्या कम्प्युटरला सांगायला लागतं तुम्हाला की 2+2 4 होतात. म्हणजे मग त्याला एकदा ते सांगितलं तुम्ही, तसं प्रोग्राम त्याला केलं की मग तो 4+4 8 तुम्हाला उत्तर देतो. ओके, पण आधी हे त्याला शिकवायला लागतं आपल्याला, तर प्रोग्राम तसा करायला लागतो. हे सगळं काम ते इंजिनियर्स करत असतात. सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आपण म्हणतो IT मध्ये आहे, म्हणजे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंडस्ट्रीमध्ये आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यात. सो हॉस्पिटलसाठी वेगळी सॉफ्टवेअर तयार करतात, शाळांसाठी वेगळी सॉफ्टवेअर तयार करतात. एकच सॉफ्टवेअर सगळं नसतं. जे मी तुम्हाला आता 10वी-12वीचं उदाहरण सांगितलं, ह्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यात ती माहिती घातली की तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. हॉस्पिटलमध्ये तुमचा पेशंट नंबर असतो, मग त्या पेशंटच्या काय काय टेस्ट झाल्या याच्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर तयार करायला लागतं. तुम्ही बँकेत गेलात तर बँकेत कोणाचे किती पैसे आहेत, त्याला व्याज किती मिळालं, याचे सगळ्याचे सॉफ्टवेअर असतात. अशा प्रत्येक ठिकाणी गेलात की तुम्हाला वेगवेगळी सॉफ्टवेअर्स असतात, आणि ही सॉफ्टवेअर हे सगळे अभियांत्रिकी लोक किंवा इंजिनियर लोक तयार करतात. आता मी तुम्हाला आज परत एकदा एक्सप्लेन केलेलं आहे, प्लीज विसरू नका, आणि जर कळलं नसेल तर मला नंतर परत विचारा. ओके, सो आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपला ऑलरेडी झालाय की सामाजिक दायित्व त्या त्या उद्योगधंद्यांचं. ओके, आता पुढचा एक छोटासा आपला टॉपिक राहिलाय, तो म्हणजे जलसाक्षरता. एक मिनिट, मी PPT शेअर करते. साक्षरता म्हणजे काय मला सांगा मी? दिसतेय PPT? यस मॅम. चला, मला आधी साक्षरता या शब्दाचा अर्थ सांगा. नाही मॅम, मला स्क्रीन दिसत नाहीये. नाही मॅम, मला बी दिसत नाहीये. मॅम मला पण नाही दिसत. बर थांबा करते, परत शेअर करते. टीचर मी सांगू का? हा, साक्षरता म्हणजे टीचर मी सांगू आधी. टीचर हा बोल ना, साक्षरतेचा अर्थ साक्षरता म्हणजे शिकलेला. नाही. सांगू का? मी सांगू का लावण्या? हा लावण्या बोल. मी सांगू का टीचर? टीचर मी अनुष्का सांगू. टीचर अशिक्षित. मॅम मी सांगू का लावण्या? चांगली व्यवस्थित व्याख्या हवी, एवढंच करायचं नाही. हा बोला. मॅम मी सांगू का लावण्या? हा लावण्या बोल. साक्षरता म्हणजे वाचण्याची, लिहिण्याची आणि समजून घेण्याची क्षमता. बरोबर. भारतातली जी व्याख्या आहे, तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं आपण जेव्हा ह्याचा धडा केला होता लोकसंख्येचा, की 7 वर्षाच्या वरची व्यक्ती की जिला लिहिता वाचता येतं आणि काही गणितातली जी बेरीज वजाबाकी अशी जी छोटी छोटी हे आहेत, काय म्हणता येईल त्याला, गुणाकार भागाकार अशा ज्या गोष्टी आहेत ह्या त्याला समजून करता येतात, त्याला साक्षर व्यक्ती म्हणतात. आणि तसं त्याचं जे प्रमाण असतं त्याला साक्षरता. असे किती साक्षर लोक आहेत तुमच्या इथे, त्या प्रमाणाला साक्षरता असं म्हणतात. कळलंय का आता? टीचर मी साक्षरताची थोडी आवाज येतोय का? हॅलो, आवाज ब्रेक होतोय. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाहीये. हो टीचर, आवाज पण ब्रेक होतोय. आवाज येतोय का जागृतीचा? टीचर तुमची स्क्रीन काय दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही मॅम. आवाज पण ब्रेक होतोय मॅम. टीचर ब्लॅक दिसत नाही. टीचर स्क्रीन दिसत नाही. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. टीचर आवाज पण होतो. टीचर आवाज ब्रेक होतोय.
टीचर तुमचा आवाज अटकतोय आणि स्क्रीन दिसत मॅम आवाज बी ब्रेक होतोय आणि स्क्रीन नाही दिसत. हो टीचर, तुमचा पण आवाज ब्रेक होतोय. मॅम नेटवर्क नाही. हो टीचर. टीचर हॅलो टीचर. मॅम लेफ्ट झालंय वाटतं. हॅलो, ऐकायला येतंय का आता? हो टीचर, आता येतोय. टीचर माझा बर, कळलंय कळलंय मला, येतोय माझा आवाज ऐकू आता. थांबा जरा, नेटवर्क आलंय ते नीट. मी परत पीपीटी शेअर करते, जरा 2 मिनिटं थांबा. दिसते ना आता पीपीटी? यस मॅम. हो टीचर. कळलं? मला एकाने सांगितलं हो की कळतं, आणि तुम्हाला पण ऐकू येतं. एकाने उत्तर दिलं, मग सगळेजण का परत बोलताय? थांबा आता जरा. सो साक्षरता म्हणजे बघितलं आपण. आता जो आपला आत्ताचा टॉपिक आहे तो आहे जलसाक्षरता. ओके, म्हणजे पाणी, आपल्याला वाटतं आपल्याला पाणी बऱ्याच वेळा फुकट मिळतं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत नसते. पण जेव्हा पाण्याचं प्रदूषण होतं किंवा पाण्यामुळे काही अशुद्ध पाण्यामुळे आपल्याला जेव्हा काही रोग, साथीचे रोग येतात, तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व कळायला लागतं आणि आपण पाणी कसं वापरतो हे आपल्याला कळून चुकतं. तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही, पण सध्या पुण्यात एक साथ आली, एक व्हायरस आलाय की जो प्रदूषित पाण्यापासून होतो. हा बरोबर, प्रदूषित पाण्यामुळे होतो किंवा खराब अन्न की जे परत ते पाण्यातच शिजवलं जातं. तर त्याच्यामुळे 3-4 लोक त्याच्यामुळे मृत्युमुखी पण पडलेत पुण्यात. टीचर आमच्या गावात पण आलेली बातमी की गरम पाणी करून प्या. हा बरोबर. सो ह्याच्याकरता जलसाक्षर असणं आपल्याला गरज आहे. म्हणजे जसं साक्षरतेमुळे तुम्हाला तुमचं ज्ञान मिळतं, तसं ते जलसाक्षरतेमुळे तुम्हाला तुमचं आरोग्य मिळतं. आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे की आपण पाण्याची काळजी घ्यायला पाहिजे. आता ही पाण्याची काळजी कशी घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे हे पृथ्वीवर जरी 71% असेल, तरी त्या 71% मधले फक्त 3% पाणी हे काय म्हणता येईल त्याला, पिण्याच्या योग्य आहे. ओके, 3% पाणी फक्त आपण पिऊ शकतो, कारण बाकी सगळं जे पाणी आहे ते समुद्रात किंवा महासागरांमध्ये, की जे तुम्हाला माहितीये खारट पाणी असतं, ते काय आपल्याला पित नाही. राहिलेलं जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात आहे. जे आपले ध्रुवाकडचे देश आहेत किंवा भाग आहे तिकडे ते बर्फाच्या स्वरूपात आहे, त्यामुळे तेही पाणी आपण पिऊ शकत नाही. त्यामुळे फक्त 3% पाणी हे पिण्यायोग्य आहे, आणि जर त्याची आपण काळजी घेतली नाही तर तेही खराब होईल. म्हणून पाण्याच्या बाबतीत जागरूकता होणं हे अतिशय गरजेचं आहे. एकच मिनिट हा. हा, सो ही जी समस्या आहे ही आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचं या धड्यात हे देण्याचं कारण की उद्योगधंद्यांमुळे किंवा कारखान्यांमुळे जे पाण्याचं प्रदूषण होतं ते आपल्याला रोखलं पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे की ती आता काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवायला लागलेली आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये, तुम्ही तशाच प्रदेशामध्ये राहता की जिथे पाणी टंचाई असते. ओके, तर काही ठिकाणी पाणी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, पण काही असे भाग आहेत देशाचे की जिथे पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असं एक हे आहे जे मगाशी तुम्ही विश्लेषण, आपण ज्याचा शब्दाचा अर्थ बघत होतो, की असं त्यांचं विश्लेषण आहे की आहे त्या माहितीवरनं की भविष्यात ही टंचाई खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
आता आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाणात काही ठिकाणी पाण्याची टंचाई होणार आहे. म्हणून आपल्याला आतापासून या तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. स्क्रीन पण नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन दिसत नाही, आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. हो टीचर, स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन नाही दिसत नाही, आवाज पण येत नाहीये. ब्रेक होतोय मॅम तुमचा आवाज. मॅम ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय, स्क्रीन पण नाही दिसत. आवाज नाही येत मॅम. मॅम आणि तुमचा आवाज सुद्धा ब्रेक होतोय. मॅम स्क्रीन पण नाही दिसते. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम तुमचा आवाज खूपच ब्रेक होतोय. मॅम आवाजच येत नाही. मॅम ब्रेक होतोय आवाज. हॅलो टीचर. मॅम काही शांत बसा मॅम, लेफ्ट झालेला आहे. मॅम लेफ्ट झालेले आहे काय? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो जागृती. हा येतोय ना. हॅलो संगीता मॅम. मॅम दुसरा क्लास करत असतील. नाही, मॅम कडे नेटवर्कचा इश्यू असेल. ओके. तुझ्याजवळ लिंक कस काय आली? कॉपी केली होती. कॉपी तर काही होत नाहीये. हॅलो संगीता मॅम. शांत बसा मॅम, लेट झालेला आहे. रेकॉर्डिंग चालू आहे, शांत बसा. हॅलो संगीता मॅम. शांत बसा. प्लीज मॅम, येतात तोपर्यंत आपण सगळ्यांनी शांत बसा ना. रेकॉर्डिंग चालू राहते, शांत बसा. रेकॉर्डिंग चालू आहे. हॅलो संगीता मॅम. हॅलो मॅम. हॅलो, ऐकू येतंय? हो मॅम. ओके, ठीक आहे. मी मोबाईल वरनं जॉईन झाली आहे, त्यामुळे आता स्क्रीन नाही शेअर करता येणार. इकडे आलं की मी परत स्क्रीन शेअर करते. आता ऐकू येतंय ना व्यवस्थित सगळ्यांना? हो मॅम. क्लिअर आवाज येतोय मॅम.
हॅलो टीचर. हॅलो, येतं ऐकू? हो Yes, टीचर. yes, बोलू का टीचर 2 मिनिट जागृती. हा ठीक आहे, आता येतं ऐकू. येतंय ना? मॅम. Yes, हा यस हो मॅम, आवाज टीचर. येतोय. हा ठीक आहे ठीक आहे. टीचर मी ना अटेंडन्स लावली. टीचर मी ना अटेंडन्स लावली ना तर केव्हाची मी लेट झाले होते आणि नंतर मी जॉईन केलं ना तर माझा आवाज कोणाला जातच नव्हता. येत होता. बर बर बर, येत होता. ठीक आहे. ब्रेक होत होता. हा चला. येतोय मॅम आता आवाज, तुम्ही कंटिन्यू करा क्लास. हा तेच म्हणलं, आता थांबा जरा, आपण हे संपवून टाकू आज, नाही तर परत आज उरेल हे. सो आपण जलसाक्षरता तुम्ही ऐकलं ना, तेवढं ऐकू येत होतं ना? यस मॅम. हो मॅम. सो हो. की पाण्याची टंचाई आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की गोड पाणी जे आहे, पिण्यायोग्य पाणी हे ह्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची काळजी घेणं हे जरुरी आहे. आता दुसरी गोष्ट जी आहे की भारतासारखा जो देश आहे की हा खूप मोठा देश आहे एकतर, आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की उत्तरेला खूप मोठ्या मोठ्या नद्या आहेत आणि त्या मानाने दक्षिणेला नद्या नाहीयेत. तर असं एक आताचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा असा प्रयत्न आहे की उत्तरेकडच्या नद्या ज्या आहेत त्या दक्षिणेकडच्या नद्यांची नद्या जोड प्रकल्प त्याला म्हणतात, की त्या जोडायच्या, की जेणेकरून तिकडचं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे, पूर येतो, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच तिथल्या नद्यांना पावसाळ्यात वगैरे पूर येतो. सो तो पूर रोखण्याकरता म्हणून त्या नद्या दक्षिणेकडे जोडायच्या, म्हणजे दक्षिणेकडच्या जिथे भागात पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी पाणी उपलब्ध होईल. सो अशा हा एक नदीजोड प्रकल्प आहे. आता दुसरी गोष्ट जी आपण हे बघतोय की जलसाक्षरता. तर जलसाक्षरता म्हणजे काय, तर आता तुम्हाला हे पीपीटी वर दिसत असेल की छोटे छोटे बंधारे किंवा कालवे, शेततळी बांधणे. याचा उपयोग काय होतो की तिथल्या छोट्या छोट्या प्रदेश जे आहेत, सगळ्या एकदम मोठं आपल्याला धरण बांधणं शक्य नसतं. मग जर छोटे छोटे कालवे किंवा बंधारे बांधले तर तिथे जे पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी असतं ते अडवलं जातं आणि मग तिथल्याच लोकांकरता उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची टंचाई भासेल तेव्हा ते पाणी वापरू शकतात. त्यातलाच एक प्रकार आहे शेततळी. शेततळी म्हणजे काय असतं, काही ठिकाणची एक जागा ते स्वच्छ करतात, तिथं खड्डे घेतात आणि तिथं प्लास्टिक सारखं जरा चांगल्या क्वालिटीचं जे प्लास्टिक असतं त्या प्लास्टिकने सगळा तो खड्डा कव्हर करतात आणि तिथे परत ते शेताचं पाणी पावसाचं पाणी साठवतात. त्याला शेततळी म्हणतात. जनरली शेताच्या जवळ ते करतात म्हणून त्यांना शेततळी असं म्हणतात. जल पुनर्भरण करणे. आता याचा अर्थ काय आहे की विहिरी हा जनरली हे जे आहे हे विहिरींच्या संदर्भात म्हणतात की विहिरीतलं आपण नुसतंच पाणी काढून घेतो, तर सगळ्या विहिरींना खालनं एक पाण्याचा जलस्रोत असतो की जो त्याच्यातनं पाणी पुरवठा चालू असतो. तर ह्या पाणी पुरवठा जितका होतोय त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही पाणी काढून घेतलं त्यातलं, तर हळूहळू विहीर कोरडी पडायला लागते. मग त्या पाण्याचं पुनर्भरण करणं जरुरी आहे. मग काय करायचं की समजा तुम्ही या वर्षी पाणी काढलं, यावर्षी समजा जर पाऊस कमी झाला असेल तर थोडं त्या विहिरीतलं पाणी कमी वापरायचं, की जेणेकरून ते पाणी परत भरायला वेळ मिळेल आणि मग पुढच्या वर्षी तुम्ही ते परत जास्त प्रमाणात वापरू शकतात. म्हणजे थोडक्यात पाणी त्याच्यात किती पाणी येतंय हे बघून व्यवस्थितरित्या तिथलं पाणी वापरायचं, की जेणेकरून ते पुनर्भरण व्हायला पाण्याचा उपयोग होईल. राजस्थाना वगैरे सारख्या जर तुम्ही भागांमध्ये बघितलं तर ते सगळं जे आंघोळीचं पाणी किंवा कपडे धुणे किंवा भांडी घासणे हे सगळं पाणी असतं, ते सुद्धा ते त्यांच्या इथे घरांच्या खाली अशा मोठमोठ्या टाक्या असतात. त्या टाक्यांमध्ये ते साठवून ठेवतात, म्हणजे ते त्यांना उन्हाळ्यात परत वापरता येईल. या सगळ्या ह्याला
जल पुनर्भरण, परत पाण्याचा आहे ते जे पाणी ऑलरेडी वापरलंय पण तेच परत तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण वापरू शकता. किंवा जसं मी म्हणलं की विहिरीचं पाणी पुनर्भरण करणे, की त्याला किंवा हे जे बंधारे कालवे असतात असे वापरून परत तुम्ही त्या विहिरीत ते पाणी जर सोडलं ते अडवून तरी सुद्धा त्या विहिरीतलं पुनर्भरण होईल. किंवा सोसायट्यांमधलं जे पाणी आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग, हे जर तुम्ही ऐकलं असेल की पावसाचं जे पाणी आहे ते सगळं गच्चीवरचं, बिल्डिंगवर आपल्या गच्चीवर ते पाणी पडतं सगळं, सो ते सगळं पाणी घ्यायचं आणि ते जमिनीतल्या खालच्या टाक्यांमध्ये तिथे टाकी बांधायची आणि खालच्या टाक्यांमध्ये ते साठवायचं. सो ह्याला म्हणतात जल पुनर्भरण करणे. तसंच पाण्याचा पुनर्वापर, जे मी तुम्हाला आता राजस्थानच्या बाबतीत सांगितलं की आंघोळीचं पाणी, कपडे धुण्याचं पाणी, हे सगळं पाणी ते परत फिरवतात आणि ते पाणी दुसऱ्या कशाला, म्हणजे काही जर धुवायचं असेल किंवा झाडांना, असं ते पाणी परत वापरतात. याला म्हणतात पाण्याचा पुनर्वापर. तेच पाणी परत परत वापरायचं. येतोय ना आवाज? हो यस टीचर. आता दुसरं जे आहे ते उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे. हे जे मी उद्योगधंद्याच्या बाबतीत म्हणलेलं आहे की तिथलं पाणी खराब होतं, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे काही गोष्टी मिक्स होतात, मग ते पाणी स्वच्छ करायचं आणि त्याचाच पुनर्वापर करायचा. किंवा ड्रेनेजचं जे पाणी असतं, सगळ्यांचंच आपल्या इथे बाथरूम मधनं किंवा टॉयलेट्स मधनं जे सगळं पाणी जातं, सो त्याचा प्रक्रिया करून पुनर्वापर करायचा. तुम्ही जर ऐकलं असेल तर गुगल सर्च करा. इस्रायल हा जो देश आहे इथं पाण्याची अतिशय टंचाई आहे, पण त्यांनी एवढं तंत्रज्ञान विकसित केलंय की अशी एकही भाजी किंवा फळ नाहीये की जे इस्रायलमध्ये होत नाही. त्यांच्या शेतांमध्ये बघितलं तुम्ही, शेतांमध्ये गेलात तर खूप घाण वास येतो, कारण सगळं हे सांडपाण्यावर त्यांची शेती चालते. आणि ती शेतीत त्यांनी इतकं विकसित केलंय तंत्रज्ञान की त्यांच्या इथे जगातली एकनेक फळ आणि एकनेक भाजी होते. खरं तर तो उष्ण वाळवंट टाईप मधलाच देश आहे, पण तरी सुद्धा त्यांनी एवढं तंत्रज्ञान विकसित केलंय. तुम्हाला जर माहिती असेल ठिबक सिंचन, या गोष्टी जर ऐकल्या असतील तुम्ही, किंवा ते फवारे मारतात ना शेतांमध्ये, फवाऱ्याने पाणी देतात, किंवा ठिबक सिंचन, ही सगळी जी तंत्रज्ञान आलं ते इस्रायलनेच विकसित केलेलं आहे. किंवा आता तुम्ही जर लेटेस्ट बघितलं तर आता व्हर्टिकल किंवा उभी शेती करतात, म्हणजे आडवी जर जमीन उपलब्ध नसेल तर आता उभं शेतीचं करतात, एकावर एक असं रचून भिंतीसारखं ते दिसतं. भिंती म्हणजे एक हिरवी भिंत दिसते. सो ते एक शेतीचं आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. सो हे अशी वेगवेगळी तंत्रज्ञान विकसित करतात. तर ह्या सांडपाण्याचा उपयोग करून त्यांनी सगळं केलेलं आहे. सो आपण सुद्धा या सांडपाण्याची प्रक्रिया करून त्याचा वापर करू शकतो. पुढची जी आहे ती जलप्रदूषण कमी करणे. हे तर आपल्या सगळीकडेच खूप आहे, नुसते उद्योगधंदे नाही तर आपण सुद्धा पुष्कळ जलप्रदूषण करतो. कसं करतो? प्लास्टिक टाकतो, काही पण खाल्लेलं असतं ते टाकतो त्याच्यात, नद्यांच्या जवळ कचरा नेऊन टाकतात नदीपात्राच्या जवळ, किंवा जेव्हा आपण दुसरी ठिकाणं बघायला जातो, हिमालयात जातात लोक, ट्रिपला जातात कुठे कुठे, तिथे सगळीकडे पाणी खराब करतात. किंवा धरणं जिथे आहेत तिथे सुद्धा लोक जातात, बोटिंग करतात, कचरा टाकतात, तिथेच जनावरं धुतात, गाड्या धुतात. सो हा सगळा जो जलप्रदूषणाचा प्रकार आहे, हे सुद्धा जलप्रदूषण कमी करायला पाहिजे, की जेणेकरून आहे ते पाणी आपल्याला स्वच्छ आणि चांगलं मिळेल आणि आपल्या आरोग्याला अपाय होणार नाही. ओके, सो हा हे म्हणजे एक उपाय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जल व्यवस्थापन करता येतं. जल व्यवस्थापन याचा अर्थ व्यवस्थापन म्हणजे कुठल्याही गोष्टीची जी आपण काळजी घेतो, कशी वापरायची, ती का वापरायची, आणि त्याचं क्वालिटी कशी छान ठेवता येईल आपल्याला, याला व्यवस्थापन म्हणतात. सो जल व्यवस्थापन, किती पाणी आपल्याकडे आहे ते कसं वापरायला पाहिजे, की सगळ्यांनाच पाणी मिळेल. पाणी तर काय सगळ्यांनाच लागतं, पाणी हा मूलभूत घटक आहे आपला. सो त्याच्यामुळे हे जल व्यवस्थापन
करायला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की वाढती लोकसंख्या आणि बदलते निसर्ग चक्र. बदलते निसर्ग चक्राचं एक आत्ताच तुम्ही सगळ्याच आपण काय म्हणतात भोगतोय ते सगळ्यांना माहिती आहे. आता परत उकडायला लागले, सगळ्यांकडची थंडी ऑलमोस्ट गेली आहे, बरोबर ना? यस मॅम. हो टीचर. आता पूर्वी असं असायचं यस टीचर. टीचर तर पूर्वी असं असायचं की महाशिवरात्रीच्या वेळेस थंडी असायची. फेब्रुवारीमध्ये जनरली महाशिवरात्र असते. महाशिवरात्रीच्या वेळेस थंडी असायची. त्याच्यानंतर होळीच्या वेळेस थंडी असायची आणि होळी झाल्यानंतर उन्हाळ्याला खरी सुरुवात व्हायची. म्हणजे असं मराठीत म्हण पण आहे, तुम्हाला माहिती असेल तर, होळी जळाली थंडी पळाली असं टीचर आहे. मॅम आमच्या थोडी थंडी आहे अजून. थोडीशीच आहे, खूप नाहीये ना. आता उकडायला लागले, फॅन लागायला लागलेत आपल्याला. सो हे कशाचा परिणाम हा की निसर्ग चक्र बदलते. निसर्ग चक्र आहे. पावसाचं सुद्धा तुम्ही बघितलं तर पूर्वी जून मध्ये बरोबर पहिल्या आठवड्यात पाऊस यायचा. आता तो तिसरा आठवडा, चौथा आठवडा, कधी कधी तर आता जुलै व्हायला लागलाय पाऊस यायला. सो हे कशाचे सगळे आहेत की बदलते निसर्ग चक्र आहे. आणि परत ह्याला कारणीभूत आपणच आहोत. सगळ्याचं प्रदूषण जे करून ठेवलंय, हवा पाणी, याच्या सगळ्यामुळे हे होतंय. आणि वाढती लोकसंख्या तर भारतात तुम्हाला माहिती आहे, आपण जगात 1 नंबर झालेलो आहोत लोकसंख्येत. सो एवढी सगळी लोक हे सगळं वापरतायत पाणी, आणि कसंही वापरतायत. काही देश असे आहेत किंवा काही आपल्या भारतातली सुद्धा काही राज्य असे आहेत की ते व्यवस्थित, अतिशय व्यवस्थित पाणी वापरतात. आणि मुख्य म्हणजे प्लॅस्टिकवर तिथे बऱ्यापैकी बंदी आहे. सो अशा ठिकाणी काही प्रदेश स्वच्छ आहेत, पण बहुतेक सगळ्या ठिकाणी हे सगळं पोल्युशन केलेलं आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि लोकांचा हलगर्जीपणा तुम्ही म्हणू शकता, याच्यामुळे सुद्धा पाण्याला काय म्हणता येईल की पाण्याची आपल्याला जलसाक्षरतेची गरज पडली. आता या काळाची गरज झाली ती. आणि पुढचं जे दिलंय की पावसाची अनियमितता, ते तर मी तुम्हाला सांगितलं, ते एक निसर्ग चक्राचाच भाग आहे. तिथे वेळच्या वेळी आपल्याकडे आता पाऊस येत नाहीये. असे काही देश पण आहेत की आता तिथे उष्ण वाळवंटासारखं त्याचं कन्व्हर्जन व्हायला लागलंय, कारण तिथे आता पाऊसच पडेना असं झालंय. सो असेही आता काही देश तयार झालेले. सो ह्या सगळ्या समस्या ही जे, आणि आता जर आपला हे कळत नाही तर भविष्य काळात त्याची तीव्र टंचाई आपल्याला जाणवू शकते. त्याच्यामुळे आत्तापासून आपल्याला याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जलसाक्षरता होण्याची ही काळाची गरज आहे. हा तुम्ही प्रश्न लिहून घ्या तुमच्या परीक्षेकरता की जलसाक्षरता ही काळाची गरज का आहे, आणि पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील. हे 2 प्रश्न याच्यावर लिहून घ्या. ओके टीचर. येस. सो आता आपला फायनली देतीये. पहिले तर आता आपला इथे हा धडा संपलेला आहे, उद्योगधंदे. त्याच्यात मी पटकन तुम्हाला सांगते आपण काय काय केलं. सो पहिलं जे केलं आपण ते उद्योगधंदे म्हणजे काय, ओके, हे बघितलं, त्याची उदाहरणं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची. नंतर उद्योगधंद्यांसाठी कुठले कुठले घटक गरजेचे आहेत ते बघितलं आपण. ओके, 1 मिनिट मी पीपीटी बदलते म्हणजे तुम्हाला कळेल पटपट. हा, सो हे उद्योग आणि औद्योगिकरण हे सगळ्यात पहिले बघितलं. त्याच्यानंतर स्थानिकीकरणाचे घटक, हे कुठल्या कुठल्या घटकांप्रमाणे उद्योगधंदे बदलतात ते बघितलेले आहे. नंतर उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण, लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग, किंवा ह्याच्याप्रमाणे सुद्धा कच्चा माल आणि पक्का माल, त्याच्यानुसार सुद्धा उद्योगधंद्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे ते बघितलं. त्याच्यानंतर कृषीवर आधारित उद्योग, म्हणजे ज्याच्याकडचा कच्चा माल कृषीतनं येतो किंवा शेतीतनं येतो, अशा गोष्टी. त्याच्यात तुम्हाला एक आपण लोह पोलादांचं उद्योगाचं स्थानिकीकरण हे बघितलं होतं, भारतातलं उदाहरण. त्याच्यानंतर उद्योगाचा विकासामुळे काय काय होतं, उद्योगधंद्यांचा जेव्हा विकास होतो तेव्हा त्याचे परिणाम काय काय होतात, चांगले परिणाम पण आणि वाईट परिणाम पण.
तसंच उद्योगधंद्यांच्या विकासामुळे किंवा उद्योगधंदे वाढल्यामुळे सुद्धा तिथल्या जमिनीवर कसा परिणाम होतो, चांगला परिणाम पण आणि वाईट परिणाम पण. त्याच्यानंतर जे बघितलं होतं MIDC, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, त्यांचं ते कशासाठी स्थापन केलं आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारे काम करतात हे बघितलं होतं. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान उद्योग, हे आपण काल आणि आज केलं. माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय. त्याच्यानंतर सामाजिक दायित्व, उद्योगांचं सामाजिक दायित्व, त्यांनी समाजासाठी काय काय केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे हे बघितलं होतं. त्याच्यानंतर पर्यावरण, उद्योगधंद्यांचा पर्यावरणावर कसा उपयोग होतो, कसा परिणाम होतो, परत चांगला परिणाम पण आणि वाईट परिणाम पण, हे बघितलं होतं. आणि शेवटचा आज बघितला ते जलसाक्षरता. हे सगळं आपण आता बघितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात जलसाक्षरता जिथे संपते तिथे एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला. हा, करेक्ट, लायनचं चित्र दिलेलं आहे आणि ते कशाची संबंधित आहे हे त्यांनी बघायला सांगितलंय तुम्हाला. तुमचा टीचर ते चित्र समजतच नाही म्हणजे कशाच्या संबंधित आहे ते. तुम्ही सगळे तर गुगल वापरता ना, गुगलचा स्कॅनर असतो की नाही, त्या स्कॅनरने ते स्कॅन करा आणि हाच होमवर्क आहे तुमचा की हे चित्र कशाच्या संदर्भात आहे ते बघायचंय आणि त्याचा फायदा काय आहे. त्याच्या खाली प्रश्न दिलेत म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा आहे. हा आजचा होमवर्क आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके टीचर, थँक्यू. लगेच थँक्यू त्याने संपवून टाकलं. आणि दुसरं एक सांगायचं राहिलं, एक मिनिट दुसरं एक सांगायचं राहिलं, माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे त्यांनी जे दिलं होतं की हब्स असतात, IT हब म्हणतात त्याला, तर ती भारतात कुठे कुठे केंद्र आहेत हे पण शोधून काढायचं. जसं पुण्यात हिंजेवाडी तुम्ही ऐकलं असेल, हिंजेवाडी हे IT हब म्हणून ओळखलं जातं पुण्याचं. तसं अजून भारतात कुठे कुठे आहेत, मुंबईत कुठे आहे, बँगलोरला आहे का, हैदराबाद, चेन्नई, इथे सगळीकडे कुठे कुठे आहेत ते शोधून काढा. काय सर्च कराल? IT हब इन इंडिया. काय टीचर एकदा पुन्हा सांगा ना. IT हब्स इन इंडिया. ओके. हे एक शोधून काढा. मला सगळं हवंय, कुठल्या सिटीमध्ये आहे आणि कुठल्या राज्यामध्ये आहे. ओके टीचर. आणि ते लायनचं जे चित्र दिलंय, लायन किंवा टायगर जे काय म्हणाल त्याचं ते कशाच्या संदर्भात आहे आणि त्याचं काय, त्याच्या खालची उत्तरं म्हणजे त्याचे दिले ते शोधून काढा. ओके टीचर. ओके टीचर. आज थांबूया तिथे. पुढच्या वेळेचा धडा ऐका जरा, पुढच्या वेळेचा धडा जरा इंटरेस्टिंग आहे. प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो तुम्ही, हे करता ना प्रॅक्टिकलला, काय म्हणतात, प्रकल्प नाही, नकाशाप्रमाण. हा, नकाशाप्रमाण. तो इंटरेस्टिंग धडा आहे, तो आपण पुढच्या वेळी सुरू करूया. हो टीचर, चालेल.